मुंबईतल्या दादर लोअर परळ माटुंगा परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई ठाणे रायगडला पुढील 3 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढील काही तासांमध्ये मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईतल्या दादर लोअर परळ माटुंगा परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यासह विदर्भाला जोरदार पावसानं झोडपलेलं आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसह परिसरामध्ये पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। मराठवाड्यासह विदर्भाला जोरदार पावसानं झोडपून काढलंय। जालन्याच्या मंठा तालुक्यातील टाकळखोपा आणि शिरपूर शिवारात ढगफुटी सदृश पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे गावाजवळ असलेला लघु बंधारा ओसंडून वाहतोय। मंठा आणि परतूर तालुक्याला ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शेतात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहेत। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। ढालेगाव बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलाय। गॅस वाहतूक करणारा ट्रक पुराच्या पाण्यात उलटून अपघात झालाय। यात चालकाचा मृत्यू झालाय। वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। वाशिम जिल्ह्यातील 7 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते। मुंबईत देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे। दादर हिंदमाता परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। तर मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आणि गोरेगाव या भागात देखील रात्रीपासूनच अधूनमधून पाऊस बरसतोय। इकडे अकोल्यामधल्या अकोट तालुक्यामध्ये पुरामध्ये संपूर्ण घर वाहून गेलंय। ग्रामपंचायतीने बांधलेलं शौचालय सुद्धा पुरामध्ये वाहून गेलेलं आहे। पावसामुळे गावातील नाल्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे। त्याच्यामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अकोल्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये घरं वाहून गेलेली आहेत। एक शौचालय जे आहे बांधण्यात आलेलं होतं ते सुद्धा वाहून गेलेलं आहे। ग्रामपंचायतीकडून हे शौचालय जे आहे ते बांधण्यात आलेलं होतं, मात्र या पावसाच्या पाण्यामध्ये, या पुराच्या पाण्यामध्ये हे शौचालय सुद्धा कोसळलेलं आहे। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। 6 तासांमध्ये 114.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसामुळे 25 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे। नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपूर हवामान विभागानं हा पावसाचा अंदाज वर्तवलाय। 24 आणि 25 जुलैला गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्याला 24 ते 26 जुलै पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे।